हॅलो स्टुडंट, आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये बघितलं किंवा आपला जो की शेवट होता तो होता आपला इडेपिक फॅक्टर. इडेपिक फॅक्टर जो आपल्याला थोड्याशा कारणास्तव आपल्याला तो स्टॉप करायला लागला होता, म्हणून आपण या नंतरच्या लेक्चर मध्ये आपण तो घेतोय की इडेपिक फॅक्टर हा जो काही फॅक्टर आहे तो आहे रिलेटेड टू सॉइल. रिलेटेड टू सॉइल म्हणजेच की जे काही टोपोग्राफी असणार आहे सॉइलची, टोपोग्राफी ऑफ सॉइल किंवा टोपोग्राफी सॉइल, या टोपोग्राफीला आपण ऑर मध्ये म्हणतो स्ट्रक्चर. आपण ऑर मध्ये काय म्हणतो? स्ट्रक्चर. म्हणजे जर का स्ट्रक्चर डिफरंट असेल सॉइलचं तर त्या डिफरंट स्ट्रक्चर मध्ये ते व्हॅरी करतं डिफरंट स्पेसिस साठी. आपण असं म्हणणार इफ स्ट्रक्चर आर डिफरंट then species are also different. बघा, जसं जसं सॉइलचं स्ट्रक्चर डिफरंट होत जाईल, चेंज होत जाईल, त्याची टोपोग्राफी चेंज होत जाईल, तसं तसं त्या सॉइल मध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स असणार आहेत त्या ऑर्गॅनिझमचे सुद्धा स्पेसीज डिफरंट होत जाईल किंवा त्या सुद्धा चेंज होत जाईल. म्हणजेच एक स्पेसीज रिस्पॉन्सिबल आहे, व्हॉट अ सिंगल स्पेसीज रिस्पॉन्सिबल फॉर कंझम्पशन ऑर डिग्रेडेशन ऑफ कार्बोहाइड्रेट. Then second, X species are responsible for degradation of lipid. Then Y species are related or responsible for the degradation of protein. अंडरस्टँड? म्हणून म्हणतो आपण काय की जर का टोपोग्राफी चेंज होत चाललेली आहे तर त्यासोबतच तिथे असणारे ऑर्गॅनिझम सुद्धा ते रिस्पॉन्सिबल असतात एका वेगळ्या फंक्शनसाठी. म्हणूनच आपण बघितलं काय की ह्या कम्प्लीट इकोसिस्टीम मध्ये किंवा त्या कालच्या किंवा अगोदरच्या ज्या काय आपण टॉपिक बघितला कोणता, फॉरेस्ट रिलेटेड, आपण सगळ्या गोष्टी सांगतो की त्या फॉरेस्ट स्ट्रक्चर कसं फॉर्म झालेलं आहे किंवा त्या फॉरेस्ट इकोसिस्टमचं स्ट्रक्चर कसं फॉर्म झालेलं आहे. त्यामध्ये आपण सांगितलं होतं काय की बायोटिक कंपाऊंड कोणते, देन अबायोटिक कंपोनंट. हा आपला अबायोटिक कंपाऊंडचा लास्टचा टॉपिक होता, दॅट इज इडेपिक फॅक्टर. बघितलं आपण काय की कसे डिफरंट ऑर्गॅनिझम्स स्ट्रक्चर नुसार की त्या सॉइल मध्ये असणाऱ्या त्या स्ट्रक्चर नुसार ते वेगवेगळ्या कंपाऊंड साठी कसे रिस्पॉन्सिबल आहेत. देन मेन जो की हेडिंग आहे स्ट्रक्चर. आता बघा, हे स्ट्रक्चर अजून एका गोष्टीवर डिपेंड करतं, त्या गोष्टीला म्हणू आपण स्पेशियल पॅटर्न. स्पेशियल पॅटर्न म्हणजे ह्या फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये दोन्ही कंपोनंट प्रेझेंट आहे, बायोटिक कंपोनंट, अबायोटिक कंपोनंट. ओके, यासोबतच ह्या सगळ्या गोष्टीची जे काही स्ट्रक्चरल किंवा जे काही गोष्टी ह्या प्रेझेंट असणार आहे या कम्प्लीट एरियामध्ये, यांचं जे काही पर्टिक्युलर पॅटर्न असणार आहे ते पॅटर्न सुद्धा रिस्पॉन्सिबल असतं त्या इकोसिस्टीमला एक पर्टिक्युलर शेप देण्यासाठी, त्या इकोसिस्टीमला एक पर्टिक्युलर एरिया तयार करण्यासाठी किंवा त्या इकोसिस्टीम मध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांना डिफाईन करण्यासाठी एक स्ट्रक्चरल रोल प्ले करतात. त्यासाठी एक स्पेशल टर्म यूज होते आपल्या या इकोलॉजी मध्ये किंवा आपल्या या इकोसिस्टीम मध्ये, त्याला म्हणतो आपण स्पेशियल पॅटर्न. स्पेशियल वर्ड रिलेटेड टू प्लेस. स्पेशियल वर्ड रिलेटेड टू प्लेस म्हणजे अशी जागा किंवा असं एरिया ते रिस्पॉन्सिबल आहे एखाद्या स्ट्रक्चर साठी. जसं की बघा, त्या स्पेशियल मध्ये आपण अगेन दोन गोष्टी सांगणार. फर्स्ट थिंग इज दॅट द झोनेशन. झोनेशन पॅटर्न किंवा झोनेशन स्पेशियल पॅटर्न म्हणजे जर का एखादा एरिया प्रेझेंट असेल कम्प्लीट त्या फॉरेस्ट मध्ये, तर त्या एरियामध्ये तिथे असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स असणार आहेत किंवा जे काही प्लांट्स असणार आहेत त्या प्लांट्सचं एक पर्टिक्युलर झोनद्वारे त्याचं एक कम्प्लीट पॅटर्न. बघा, आपण झोनेशन बघतोय तर त्यासाठी आपण एक स्मॉल एक्झाम्पल घेऊ आपल्या एखाद्या पॉन्डचं. कशाचं? आपल्या एखाद्या पॉन्डचं. म्हणजेच आपण इथे घेतोय एक्झाम्पल आपल्या एका ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. कशाचं एक्झाम्पल घेतो आपण? हे काय? आपल्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचं.
एक पॉन्ड घेतलेला आहे, पण या पॉन्ड वरती डिफरंट आपण आता झोनेशन दाखवणार आहोत, एक झोनल पॅटर्न दाखवणार आहोत, एक वेगळ्या वेगळ्या प्रकारे 1 2 थर्ड पॅटर्न, फोर्थ पॅटर्न, स्टँडिंग लाईन, देन स्मॉल स्मॉल सर्कल्स. हे फक्त मी तुम्हाला एक पॅटर्न दाखवतोय डिफरंट स्ट्रक्चर द्वारे की कसं स्ट्रक्चर असू शकते एखाद्या पॉन्ड मध्ये किंवा प्रेझेंट असते एखाद्या पॉन्ड मध्ये. म्हणजे आपल्याला झोन डिवाइड करायचे आहेत म्हणून आपण डिफरंट पॅटर्न इथे यूज केलेलं आहे आपल्याला समजण्यासाठी. जर का आपण कन्सिडर केलं आहे पॉन्ड इकोसिस्टीम, तर त्या पॉन्ड इकोसिस्टीम मध्ये जो काही सुरुवातीचा असा पॅटर्न असतो किंवा झोन असतो त्याला म्हणतो आपण लिथोरल झोन, देन लिम्नॅटिक झोन, देन कंपन्सेशन, देन प्रोफिंडल, देन लास्टला बेंथिक, देन लास्टला बेंथिक. बघा या स्ट्रक्चरला अंडरस्टँड करण्याची गरज आहे, समजण्याची गरज आहे. का? कारण की जोपर्यंत असं हे स्ट्रक्चर आपण समजणार नाही किंवा जे काही हे झोन पॅटर्न समजणार नाही तोपर्यंत आपण आपल्या इकोसिस्टीमला ऍज अ स्ट्रक्चर म्हणून डिफाईन करता येणार नाही. म्हणून आपण एक एक्झाम्पल घेतलं कसं ह्या पॉन्ड इकोसिस्टीमचं जे काही डिफरंट लेयर्स आहेत, डिफरंट झोन्स आहेत, ह्या पर्टिक्युलर झोन मध्ये सुद्धा काय असणार आहेत, डिफरंट ऑर्गॅनिझम. काय असणार आहेत, डिफरंट ऑर्गॅनिझम. देन बघा डिफरंट ऑर्गॅनिझम मग त्या लिथरल झोन मध्ये, लिम्नॅटिक झोन मध्ये, कंपन्सेशन झोन मध्ये, प्रोफिंडल झोन मध्ये. म्हणजेच जोपर्यंत हे तीन जे काही आपण झोन बघतोय त्याला आपण म्हणू फोटिक झोन. फोटिक झोन म्हणजे ज्या झोन पर्यंत, ज्या लेवल पर्यंत लाईट पोहोचू शकतो त्याला म्हणतो आपण फोटिक झोन. देन हा प्रोफिंडल आणि बेंथिक जो काही झोन आहे तो असतो नॉन फोटिक झोन. असतो नॉन फोटिक झोन. असं झोनेशन पॅटर्न, हे सगळं जे काही झोनेशन पॅटर्न आहे या झोनेशन पॅटर्नला आपण म्हणू हॉरिझॉन्टल स्पेशल पॅटर्न. हॉरिझॉन्टल स्पेशल पॅटर्न एखाद्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचं. देन सेकंड जे काही स्पेशल पॅटर्न असणार आहे आपल्या या इकोसिस्टीम मध्ये स्ट्रक्चर फॉर्म करण्यासाठी त्या इकोसिस्टीमचं, त्याला म्हणून आपण स्ट्रॅटिफिकेशन. त्याला म्हणून आपण स्ट्रॅटिफिकेशन. म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन असं पॅटर्न जसं की आताच आपण बघितलं झोनेशन मध्ये हॉरिझॉन्टल, ह्या स्ट्रॅटिफिकेशन मध्ये आपल्याला दिसेल व्हर्टिकल पॅटर्न किंवा व्हर्टिकल स्पेशल पॅटर्न. व्हर्टिकल स्पेशल पॅटर्न मध्ये आपण अगेन कन्सिडर करतोय एक फॉरेस्ट इकोसिस्टीम. काय कन्सिडर करतोय, एक फॉरेस्ट इकोसिस्टीम. फॉरेस्ट इकोसिस्टीम मध्ये आपण सांगणार, सुरुवात करणार त्याच्या बॉटम लेवल पासून तर त्याच्या टॉप लेवल पर्यंत. त्या फॉरेस्टच्या बॉटम लेवल पासून तर त्याच्या टॉप लेवल पर्यंत. म्हणजे जे काही सॉइल सरफेस असणार आहे या सॉइल सरफेस वरती सुरुवातीला आपण बघतो ग्रासेसची डायव्हर्सिटी जास्त असते. काय असती, ग्रासेसची डायव्हर्सिटी जास्त असते कंप्लीट त्या बेस किंवा बॉटम झोनला. या ग्रासेस नंतर आपण बघतो डिफरंट हर्ब्सचं स्ट्रक्चर आपल्याला दिसेल. डिफरंट हर्ब्सचं आपल्याला स्ट्रक्चर दिसेल. या हर्ब्स पेक्षा सुद्धा जे काही मोठं स्ट्रक्चर असणार आहे एखाद्या प्लांट्सचं त्याला म्हणू आपण श्रब्स. त्याला आपण काय म्हणणार, श्रब्स. देन अगेन या श्रब पेक्षाही सुद्धा जर का थोडे मोठे असेल त्याला म्हणतो आपण ट्री. डिफरंट ब्रांचिंग पॅटर्न असतं त्या ट्रीला. त्याचं जे काही स्टेम आहे किंवा जे काही आपण त्याचं खोड म्हणतो ते सुद्धा कसं असतं, थोडंसं मोठं असतं. देन या ट्री पेक्षा सुद्धा अगेन मोठमोठ्या ट्रीज असतात त्याला म्हणणार आपण बिग ट्रीज. त्याला आपण म्हणणार बिग ट्रीज. बघा दोन वेगवेगळ्या प्रकारे आपण डिफाईन करतोय एखाद्या इकोसिस्टीमला. आपण या ठिकाणी घेतलं फॉरेस्ट इकोसिस्टीम, या ठिकाणी घेतोय आपण पॉन्ड इकोसिस्टीम. इझिली स्ट्रक्चरली आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो. म्हणून
एखाद्या इकोसिस्टमच्या स्ट्रक्चरसाठी किंवा त्या स्ट्रक्चरला रिस्पॉन्सिबल असतं बनण्यासाठी असे डिफरंट स्पेशल पॅटर्न. फर्स्ट इज झोनेशन पॅटर्न, देन सेकंड इज अ स्ट्रॅटिफिकेशन पॅटर्न, जे काही हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली डिव्हाइड झालेले असतात, डिफरन्शिएट झालेले असतात एखाद्या इकोसिस्टमला बनण्यासाठी. देन ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्याला या इकोसिस्टमच्या स्ट्रक्चरला फॉर्म होण्यासाठी. देन बघा आता मग जर का हे सगळ्या गोष्टी रिस्पॉन्सिबल आहे स्ट्रक्चर फॉर्म होण्यासाठी, तर मग फंक्शनला हायलाइट करून आपण सांगणार की कोणकोणत्या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात, ऍज अ फंक्शनली रोल प्ले करत असतात त्या इकोसिस्टम मध्ये. तर इकोसिस्टम मध्ये रोल प्ले करण्यासाठी एखादी इकोसिस्टम एक अप्रोप्रिएट ऑर्डर असते. बघा आपण बघतोय काय की जे काही फंक्शन असणार आहे ते फंक्शन कशावरती डिपेंड राहतं आपल्या या इकोसिस्टमला फॉर्म होण्यासाठी, किंवा इकोसिस्टम कशी फंक्शनल रोल प्ले करते आपल्या या कम्प्लीट अर्थ वरती. स्ट्रक्चर आपण बघितलं की कोणकोणते कंपोनंट प्रेझेंट आहे, कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तर कशा प्रकारे स्ट्रक्चर फॉर्म होतं आपल्या या इकोसिस्टमचं. पण आता आपण बघणार आहोत काय की फंक्शनचं थोडक्यात आपण इंट्रोडक्शन बघू की फंक्शन कोणकोणत्या बेसिसवरती किंवा एका ऍप्रोप्रिएट ऑर्डर मध्ये एक पर्टिक्युलर ऍप्रोप्रिएट ऑर्डर की ज्या ऑर्डरनं पूर्ण इकोसिस्टम फंक्शनल रोल प्ले करत असते, किंवा एखादा कोणताही ऑर्गॅनिझम त्या जर काही इकोसिस्टम मध्ये प्रेझेंट असेल तर तो कसा फंक्शनली रोल प्ले करतो. बघा आपण या ठिकाणी दोन वेगवेगळ्या इकोसिस्टम घेतलेले आहेत, पॉन्ड इकोसिस्टम आणि आपली फॉरेस्ट इकोसिस्टम. जर का आपण कन्सिडर केली आपली ही फॉरेस्ट इकोसिस्टम ऍज अ एक्झाम्पल फॉर द फंक्शनल रोल ऑफ इकोसिस्टम, देन देर इज ओव्हर हिअर सन. आपल्याला माहिती आहे सूर्य आहे, सूर्य प्रकाश देणार आपल्याला, सूर्य लाईट देणार आहे. या सूर्याद्वारे जी काही एनर्जी आहे ही एंटर करेल. मीन्स व्हॉट, हा असणार आपला इनपुट. हा असणार आपला इनपुट. म्हणजे ह्या ऑर्डर मध्ये फर्स्ट वर्ड महत्वाचा असणार आहे तो असतो आपण आपला कोणता इनपुट. म्हणजे कोणती ना कोणती तरी एनर्जी इनपुट एंटर झाली पाहिजे ह्या कम्प्लीट आपल्या इकोसिस्टम मध्ये. देन या ठिकाणी जे काही ऑर्गॅनिझम्स असणार आहेत ते ऑर्गॅनिझम ही एनर्जी स्वतःमध्ये घेतील आणि काहीतरी गोष्ट प्रोड्यूस करतील, जसं की एखादं फ्रूट वगैरे. मग त्याला म्हणू आपण त्याची सेकंड ऑर्डर, दॅट इज प्रोडक्टिव्हिटी. त्याला म्हणू आपण काय, प्रोडक्टिव्हिटी. देन या प्रोडक्टिव्हिटी नंतर हा एखादा ऑर्गॅनिझम एखादा चेन द्वारे समोर काहीतरी एनर्जी ती ट्रान्सफर करणार आहे, त्याला म्हणू आपण ट्रान्सफर एनर्जी, किंवा यालाच ऑर मध्ये आपण म्हणू आउटपुट. यालाच आपण काय म्हणू, आउटपुट. सॉरी, याला आपण ट्रान्सफर एनर्जी म्हणू. देन या ट्रान्सफर एनर्जी नंतर ज्या काही गोष्टी डेथ होणार आहे, कैथलचा एखादा ऑर्गॅनिझम डेथ होणार आहे, हा डेथ झालेला ऑर्गॅनिझम समोर त्याची एनर्जी रिलीज करत असतो कम्प्लीट या इकोसिस्टम मध्ये किंवा कम्प्लीट आपल्या या ऍटमॉस्फिअर मध्ये. त्याला म्हणून आपण लास्ट वर्ड आपला दॅट इज आउटपुट. दॅट इज आउटपुट. म्हणजे ह्या एका पर्टिक्युलर ऍप्रोप्रिएट ऑर्डर मध्ये सगळ्या गोष्टी फॉर्म होणार आहेत किंवा सगळ्या गोष्टी फंक्शनली चालणार आहेत आपल्या या इकोसिस्टम मध्ये. म्हणून आपण म्हणतो काय की जर का फंक्शनल रोल बघायचा असेल इकोसिस्टमचा तर आपल्या या सगळ्या ऑर्डरनं जावं लागेल. या सगळ्या ऑर्डरनं जाण्यासाठी आपल्याला अगेन 2-3 गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. ठीक आहे, कोणकोणत्या गोष्टी आपण सांगणार त्याच्यामध्ये की ज्या काही प्रोडक्टिव्हिटी असणार त्या इकोसिस्टम मध्ये. इकोसिस्टम जर का प्रोडक्टिव्हिटी झाली तर तिथे एनर्जीचा सोर्स निर्माण होणार आहे. जर का एनर्जीचा जर का सोर्स निर्माण झाला तर तो एनर्जीचा सोर्स ट्रान्सफर होणं गरजेचं असतो. आपण मग बघतो केमिस्ट्रीमध्ये की एखादी एनर्जी तयार होते पण ती तयार केलेली एनर्जी आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. ती एनर्जी आपल्याला ट्रान्सफर करावी लागते किंवा ती एनर्जी आपोआप ट्रान्सफर होत असते एका फॉर्म मधून तर दुसऱ्या फॉर्म मध्ये. देन म्हणून आपण म्हणतो काय की ती एनर्जी समोर ट्रान्सफर होईल. देन सगळ्यात शेवटी जो की आपण आउटपुट वर्ड यूज केलेला आहे त्या आउटपुट वर्डचा मिनिंग असं आपण इथे घेणार आहोत की जे काही गोष्टी डेड होणार आहे त्या सगळ्या डेड झालेल्या गोष्टी अगेन रिबॅक तर कम्प्लीट होणार नाही किंवा कम्प्लीट त्या सनकडे बॅक जाणार नाही, ती एनर्जी बॅक जाणार नाही, पण कम्प्लीट या आपल्या इकोसिस्टम मध्ये त्या फॉरेस्ट इकोसिस्टम मध्ये कंटिन्यू एखादा ऑर्गॅनिझम ऍज अ फूड चेनद्वारे ऍज अ फूड वेबद्वारे होत राहील. बाकीचे लेक्चर आपण नंतर बघू, बाकीचं पण आपण नंतरच्या लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.